राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आता मुद्द्यावरून गुद्द्यावर। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडले। शिवीगाळ, दमबाजी आणि हाणामारीचा प्रकार। मतदानाच्या 2 दिवस आधी प्रचार कमालीचा तापला। खेड पोलीस ठाण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची परस्पर विरोधी गुन्ह्याची नोंद। मतदारांना पैसे वाटपाच्या संशयातून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना दमबाजी आणि धमकावत मारहाण केल्याची तक्रार, तर दुसऱ्या तक्रारीत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजी नंदकुमार मांदळे यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी। या प्रकरणी शिवाजी मांदळे यांची खेड पोलिसात फिर्याद। सोसायटीच्या पार्किंग मधील घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। राजगुरुनगर शहरातील तिन्हेवाडी रस्त्यालगत शेवंत पार्क सोसायटीमध्ये 28 नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या प्रकारानंतर साई विलास पिंगळे वय वर्ष 20 राहणार अयोध्या नगरी तिन्हेवाडी रोड यांची पोलिसांत फिर्याद। साई पिंगळे यांच्या फिर्यादीनुसार भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजी मांदळे, बुवा भालेशिंगे, किरण चौधरी, आमिर मोमीन यांच्यासह अन्य 4 ते 5 लोकांविरोधात गुन्ह्याची नोंद। मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या संशयातून शिवाजी मांदळे आणि त्यांच्या साथीदारांनी फिर्यादी साई पिंगळे आणि त्यांच्या साथीदारांना दमबाजी, धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा गुन्हा। तर दुसरी फिर्याद भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजी मांदळे यांनी दिली। तिन्हेवाडी रोड येथील विघ्नहर्ता सोसायटीमध्ये 29 नोव्हेंबर रोजी रात्री 12च्या सुमारास घडला प्रकार। शिवाजी मांदळे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी साई विलास पिंगळे यांच्यासह त्याच्या साथीदारांनी घरी जात असताना मला जीवे मारण्याची धमकी देत माझ्यावर हल्ला केल्याची खेड पोलिसात तक्रार। श्री क्षेत्र निमगाव खंडोबा मंदिर परिसरात भर दिवसा बिबट्याकडून कुत्र्याची शिकार। गावकरी महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण। सकाळी बिबट्याने शिकार आणि सायंकाळी एक बिबट्या जेरबंद। वन विभागाकडून भोंडवे वस्तीमध्ये लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट अडकला। आठवड्याभरात बिबट्याने 2 लहान मुलांवर केला होता हल्ला। बिबट जेरबंद झाल्याने नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास। चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हर्षला घनश्याम चौधरी यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी शहरात पदयात्रा। उत्तर पुणे जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चाकण शहरातील मुख्य बाजारपेठेतून प्रचार रॅली। विक्रेते व्यापाऱ्यांशी हितगुज, नागरिकांच्या गाठीभेटी घेत भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आमदार महेश लांडगे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी केले आवाहन। राजगुरुनगर येथे नाफेड आणि पुणे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघात शासकीय सोयाबीन, मूग, उडीद खरेदी केंद्राचा शनिवारी झाला शुभारंभ। खरेदी विक्री संघाच्या खरेदी केंद्राचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, आमदार बाबाजी काळे यांनी केले आवाहन। यावेळी संघाचे अध्यक्ष नरेंद्र थिगळे, उपाध्यक्ष दत्तात्रय टिमगिरे, व्यवस्थापकीय संचालक नानासाहेब टाकळकर, बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे, हनुमंत कड, संचालक दत्तात्रय सातपुते, आनंदा काळे, सतीश चांबारे, किरण लोखंडे, जिल्हा पणन अधिकारी हनुमंत पवार आणि भास्कर जगदाळे आदींची उपस्थिती। बहिणीच्या बॉयफ्रेंडला धमकावत लग्न करायचे नाही असे म्हणून 26 वर्षीय तरुणाला भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करत केली गंभीर दुखापत। चाकण पोलीस ठाण्यात पाथर्डी येथील प्रशांत सुधाकर मरकड यांची फिर्याद। प्रशांत मरकड यांच्या तक्रारीवरून शुभम अवताडे, साहिल तिजोरे आणि सुधीर केदारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल। चाकणच्या तळेगाव चौकात 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11च्या सुमारास घडला प्रकार। मारहाण केल्यानंतर आरोपींनी शिक्रापूरच्या दिशेने केले पलायन।
गावठी पिस्तूल आणि जिवंत कारतूस बाळगणाऱ्या 22 वर्षीय तरुणावर आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई. समीर लक्ष्मण रासकर वय 22 याला बेड्या. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुन्हे विरोधी पथकाकडून कारवाईचा बडगा. चरोली खुर्द येथे इंद्राणी हॉटेल जवळ न्यू सावली हॉटेल नजीक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:30च्या सुमारास पोलिसांची कारवाई.